पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, तुम्हाला मनोरंजनाच्या जादुई दुनियेत घेऊन जायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. विनोदाचे जादूचे खेळ दाखवणाऱ्या सगळ्या जादूगारांचं अर्थात हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत आहे. त्यांना कौतुकाचा नजराणा देणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. येस मंडळी, तर आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेल्या नाच ग घुमा या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं पण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सगळ्यात आधी चतुरस्त्र अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने, चॉकलेट बॉय आणि या सिनेमाचा निर्माता स्वप्नील जोशी, बालकलाकार अँड माय ओन फेवरेट मायरा, मराठीचा यूथ आयकॉन सारंग साठे, या सिनेमाची लेखिका, निर्माती आणि अभिनेत्री सुद्धा मधुगंधा कुलकर्णी, या चित्रपटाची निर्माती आणि अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत, आणि आपल्या विविध कॅरेक्टर्सनी सबंध महाराष्ट्राला हसायला लावणारी हास्य जत्रेची मॅड अँड ब्युटिफुल सुपरस्टार नम्रता संभेरा. आणि या इथे मी हेही नमूद करू इच्छिते की ईशा डे हिची देखील या चित्रपटामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. संपूर्ण नाचगा घुमा टीमचं कार्यक्रमात मनापासून स्वागत. अजून एक महत्त्वाचा माणूस इथला आमच्या चित्रपटामध्ये आहे आणि जो या वाहिनीत अत्यंत मोठ्या पदावर आहे, आमच्या सगळ्यांचा मित्र आणि सोनी मराठीमध्ये अत्यंत मोठ्या पोस्टवर असलेला अमित फाळके. अर्थातच, आणि वी आर मिसिंग परेश दादा जो या चित्रपटाचा डायरेक्टर आहे. अजून एक नाव राहिलेलं आहे जी डान्सर म्हणून आपल्या चित्रपटामध्ये आहे, प्राजक्ता माळी. मंडळी, मालकीण आणि मोलकरीण यांच्यामधली जुगलबंदी आपण नाच ग घुमा या चित्रपटामधून अनुभवतो आहोतच. आता आपण गायक आणि मोलकरीण यांच्यामधली जुगलबंदी काय धमाल आणते ते पाहूया पुढील प्रहसनातून, आणि ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया जत्रेच्या अतरंगी कलाकारांना. पायवर घ्या, हे दोन पिकर वर घ्या, पिकर वर घ्या. हात कोण वर घेणार? येडेस का? अख्खं घर पडलंय, एवढीच जागा, इथंच कचरा काढायचा आहे तुला. काय कचरा असतोय हो तुमच्या घरात? असू दे. खरंच सांगते, म्हणजे गायक म्हणून तुमच्या करिअरचा जेवढा कचरा झालाय ना त्याच्यापेक्षा घरात कमी असतोय कचरा. गप्पा बसा, शाणपणा करू तो नको. हुसकवून लावला पाहिजे तो कचरा कुठं. कोणाशी बोलतेस भान ठेव. गान पोपट सुमारिया चौगुलिया म्हणतात मला. गान पोपट सुमारिया चौगुलिया. आणि गल्लीतलं काय म्हणतात माहितीये तुम्हासने? संगीत चामखीळ. संगीत
तू शहाणपणा करत जाऊ नकोस शेवंत तुला सांगतोय मी डोक्यात जाऊ नकोस तू काय शहाणपणा केलं मी? एका कार्यक्रमात कुठे एक लावणी काय गायलीस तुझं कौतुक झालं तुला वाटायला लागलं संगीत क्षेत्रातली तू लई मोठी शानी आहेस हा मोठी शानी आहे मी. गप्पा बस का आ? काय होते अरे संगीत चराचरात पाहिजे स्वप्नात पाहिजे संगीत लाईटली घेऊ नकोस कॅज्युअली घेऊ नकोस संगीताला तुम्ही लय सिरियसली घेता वाटतं. हो घेतो मग का हो तुम्ही लोकांच्या चपलानं अंडी खाऊन येता? एकदाच खाल्ली होती एकदाच का? मला नका सांगू 20 वर्ष झाले काम करते तुमच्याकडे एकदाच खाल्ली होती म्हणणं. चल माहितीये चल नीट नीट कुणाशी बोलतेस ना भान ठेव जरा ऑलवेज हा, माझं घर आहे माझं बी घर आहे. हे माझं घर आहे हे माझं बी घर आहे. हे माझं घर आहे सांगून ठेवतोय माझ्याशी बोलताना ॲरोगंटली बोलायचं नाही आवाज खाली ठेवायचा माझ्याशी बोलताना वाढून आणली काय म्हणणं आहे तुमचं? चल 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 घातली शिपटात घातली लगेच. मला आवाज चढवला. फोनमुळे वाचलीस तू फोनमुळे वाचलीस ह्या माझ्याशी नका हुज्जत घालत बसू. हॅलो हॅलो पोपटवाले गुंडे भाऊ यांची ऑफिस हेच आहे का? नाही नाही पोपटवाले गुंड्या भाऊ नाही गाणं पोपट असं नाव आहे ते हा हा त्यांचं ऑफिस हो हो ते त्यांचं ऑफिसच आहे कोण पाहिजे आपल्याला पंडितजींशी बोलायचं होतं. हा हा बोला बोल कोण बोलताय पंडितजी मी हो, बोलतोय. श्याम राजपूत बोलतोय. हा बोला काय आमची अशी इच्छा आहे बुवा की आमच्या एरियात तुमचा मैफिलीचा कार्यक्रम व्हावा. मैफिलीचा कार्यक्रम व्हावा हा तर मग आपण याल का कार्यक्रमाला? जरा बघावं लागेल कधी कार्यक्रम आहे आज संध्याकाळीचे. ओ जरा मी आमच्याकडे डिजिटल डायरी आहे माझी असं. ती जरा बघावी लागेल लॅपटॉप बरं. वगैरे आहे जस्ट बघतो मी एसी पण आहे एक मिनिट बघतो कार्यक्रम कधी म्हणाला आज संध्याकाळी. तेरवा नाहीये पुढच्या महिन्यात 10 तारखेला पण नाहीये बिझीच आहे परवा नाहीये उद्या नाहीये हा आज आहे आज आहे अरे वा 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 आज संध्याकाळी थोडा वेळ आहे मला थोडा फ्री आहे मी वा वा वा. पण मी मानधन प्रचंड घेतो प्रचंड म्हणजे अरे देवा असं मानधन घेतो मी नाही मग तुम्ही मोठे कलाकार मानधन घेणारच ना तुम्ही. हो, हो, हो. पण कसं आहे होय. पंडितजी आमचा कसा छोटे खाणी कार्यक्रम हो, आहे हो. बजेट थोडस कमी आहे बा. नाही नाही तरी सुद्धा म्हणजे किती तुम्ही देऊ शकाल फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही तुम्हाला 1 लाख रुपये मानधन देऊ बा. एक एक हॅलो एक मिनिट एकदा परत सांगा किती मानधन द्याल 1 लाख रुपये देऊ. काय झालं 1 लाख म्हणजे तुमच्याकडे एक म्हणजे एकावर 5 शून्य त्यालाच 1 लाख म्हणतात ना हो तेच ना म्हणजे हो म्हणजे एकावर 1 शून्य असतं आणि तुमच्या एरियात अरे येतं आपण 1 लाख आहे असं नाही ना म्हणत त्याला पंडितजी रागवू नका काय मला माहिती आहे तुम्ही 1 लाख आहे हो हो मोठे कलाकार आहे तुम्ही तुम्हाला एक कमी वाटत असेल एक काम करतो हा बोला 1.25 लाख रुपये मानधन करू. काय झालं पंडितजी सव्वा लाख काय झालं राग कमी वाटतंय का तुम्हाला? काय म्हणा पंडितजी पण आमची ऐपत एवढीच आहे हो एवढीच ऐपत आहे आमची. चालेल मी तुम्ही एवढे कमी घेत नाही खरं म्हणजे पण ठीक आहे हरकत नाही यावेळेला हे करून घेईन मी नाही तुम्ही हो म्हणत असाल ना मी आत्ताच्या आत्ता मानधन घेऊन येतो. या 15 मिनिटात येतो तुम्ही तयार राहा पंडितजी. या ठेवा हे अगं ऐकलंस का आनंदी आनंद गडे कशाला खेकटताय? काय झालं काय? अगं तुला माहिती आहे का काय? अरे 1.25 लाखाची सुपारी मिळाली 1.25 लाखाची किती 1.25 लाखाची सुपारी सुपारी मिळाली? Yes. पण 1 मिनिट किती होय. म्हणले तुम्ही? 1.25 लाख 1.25 लाख हो येस तुम्हासनी होय. गाण्याची सुपारी होय गल्लीतल्या पोरांना भंकच केली असेल तुमची. अगं नाही उगीच बोललो माझा विश्वासच नाही. अगं नाही सांगतोय ना कोण देणार तुम्हासनी 1.25 लाख? लोक गंडवते ती तुम्हासनी. नाही तो माणूस स्वतः इकडे येणार आहे कोण येणार आहे? अगं तो माणूस 1.25 लाख रुपये घेऊन इकडे येणार आहे मी तुला तेच सांगतोय काय तुला सांगू काय बसला आवाजाला काय झालं माझ्या हे काय झालं? आवाजाला काय झालं माझ्या तुझ्यामुळे झालंय मी काय केलं? अरे कशाला वर्गा म्हणत होते वर्गाने म्हणलं वर घ्या पाय वर घ्या पुसून घ्यायचं होती मला. वाजवे नाही अरे बापरे संध्याकाळी कार्यक्रम आहे आज माझा आता- या आवाजाने कसा गाव नाही ग होत नाहीये कशाला मग बेंबीच्या देटापासून नाचगा घुमान सगळं करायचंय तुम्हासनी? अरे काय ते हा? करणं काय काय करू आता मी? करणं काय मी करते मी एक काम करते मी आहे ना ऐका मालक होय. साठण घेऊन येते तुमच्यासाठी साठण घेऊन येते, थांबा. भूक
अरे नाही रे. पंडितजी हा, प्रणाम. ठीक आहे रे. पंडितजी आज काय लावू? आधी कडी लाव, कडी. हा गांडेडा आवाज बाहेर नको जायला, कडी लाव. जा आणि बंद कर. लोट लोट दरवाजा लोट. कशाला काय झालं तुमच्या? अरे बसला रे, मी काय करू त्या. हे बघ पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.